प्रियाला प्रीत कळेना. हॅलो. कुठे आहेस तू अभि? मी तुला दुपारपासून फोन करतेय. नाही प्रेम, जरा कामात होतो म्हणून फोन नाही उचलू शकलो. पण तुझा आवाज असा काय येतोय? त्यासाठीच तर तुला फोन केला. 3 डिग्री मला ताप आहे, सर्दी खोकला पण आहे आणि इतका वीकनेस आलाय ना. अरे बापरे. एरवी ना मी किती स्ट्रॉंग असली तरी मी खूप होते रे, मेंटली पण आणि फिजिकली पण. आणि इतक्या वर्षात मी आजारी असताना एकटे कधीच नव्हते राहिलेले. आय एम फीलिंग सो लोनली. अरे कुठे होतास तू? मला किती भूक लागली होती माहितीये, आणि SMS मिळाला मला. असा सडन प्लॅन का चेंज केला? आपण अरोमा मध्ये जाणार होतो ना चायनीज खायला. हा ते अरे नाही, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पावभाजी तर पावभाजी. तू माझ्या बरोबर असेल तर पावभाजी चालेल मला. आणि असंही पावभाजी खूप आवडते मला. प्रिया, प्रिया तुला फारच बरं नाहीये का? बस बस, आरामात बस. तू आलास, मला वाटलेलं की मी एकटेच होते म्हणून. हे बघ, आता जास्त बोलू नको. बरं नाहीये ना तुला? तुला गोळी देतो, आराम कर. हा, खूप दिवसांनी आज मी माझं आवडतं काम पुन्हा सुरू करते. खरंच खूप छान वाटतंय. खूप दिवसांनी एखाद्या मैत्रिणीला भेटल्यासारखं वाटतंय. हा, आता सूर जुळायला वेळ लागेल, पण जमेल हळू. अरे मी अभिला सांगितलीच नाही ही गोष्ट. मी शमिकाला ही गोष्ट सांगायला हवी ना. तिचे बाबा जिवंत आहेत, तिची आत्या सुद्धा या जगात आहे, श्वास घेते. अभिला काय प्रॉब्लेम तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत काय करू मी? आज पण त्याला काहीतरी टेन्शन होतं, त्याचा मूड पण ठीक नव्हता. काय झालं असेल त्याला? असा का वागला असेल? शाल कशाला? काय थंडी पडले मस्त. हो, पण लगेच शाल कशाला? काय एवढा म्हातारा झाला नाही मी. हो, झालात म्हातारे. आजोबा होणारात आता. डॅशिंग करायलेत म्हातारा व्हायला. आणि केस पांढरे म्हणजे म्हातारे झालो असं कधी आहे? मी उलट म्हणतोय, केस पांढरी झाल्यानंतर सुद्धा आपण म्हातारे झालो असं म्हणायचं का? म्हातारा होणं इथे असते. संताप संताप झालाय नुसता माझा. अविनाश, तुला सांगते सारखं ना, मला ना नजरेसमोर ना फक्त जयचा चेहरा येतोय. असं वाटतं तो कोर्टाचा पेपर मला तोंडावर मारतोय. मला ना काही सुचत नाहीये. कशाला एवढी काळजी करते? अरे मी ना मग मोठा वकील शोधलेला आहे. त्यांनी आपल्या शहरातल्या खूप मोठमोठ्या प्रॉपर्टीच्या केसेस अशा सॉल्व्ह केलेल्या आहेत. 7 दिवस. हा, आपल्या हातात फक्त 7 दिवस आहे. तुझ्या डोळ्यातून मला असं कळलेलं आहे की तू यापुढे काळजी करणार नाहीयेस, कुठे शांतपणे झोपणार आहेस. करेक्ट? मी शांतपणे झोपतो. उद्या महत्वाचं काम करायचं ना. दाणे खाणार? विनाश, मी खाणार. चल. शांतपणे झोप म्हणे. अरे कोणी मला शांतपणे झोपू देणार आहे का? माझी प्रियाला